नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। चिंचघर ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन, नवीन उपसरपंच कैलास ठाकरे। वाडा तालुक्यातील चिंचघर या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली। या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सत्ताधारी समितीला धक्का देत भाजपचे कैलास ठाकरे हे निवडून आले आहेत। या निवडीचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। तर चिंचघर या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 10 असून सरपंच लोकनियुक्त आहेत। या ग्रामपंचायतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सत्ता असून त्यांचे 5 तर भाजपाचे 5 सदस्य होते। या ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मनेश पाटील यांनी आपल्या पॅनलमध्ये ठरल्यानुसार गिरीश पाटील यांना उपसरपंच पद द्यावायचे होते, त्यामुळे काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता। तसेच याच पॅनलच्या अन्य एका सदस्याचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्याने सत्ताधारी पक्षाचे 4 सदस्य राहिले होते। ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत कैलास ठाकरे यांना 5 तर सत्ताधारी पॅनलचे गिरीश पाटील यांना 4 मते मिळाल्याने उपसरपंच पदाची माळ कैलास ठाकरे यांच्या गळ्यात पडली। कैलास यांची निवड होताच भाजपाचे मंगेश पाटील व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला जोरदार धक्काच देण्यात आला। या निवडीची चर्चा आज तालुकाभर सुरू आहे। पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। सध्या चर्चेत असलेल्या चिंचघर ग्रामपंचायतमध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे। त्यानंतर तुमची उपसरपंच म्हणून निवड झालेली, तर पुढील विकासासाठी तुमची वाटचाल कशी असेल, काय म्हणाल? नक्कीच आम्ही विकासासाठी पूर्ण प्रयत्न करू। गावातील सर्व लोकांना एकत्र आणून ज्या काही गावातील लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आणि जी जबाबदारी गावातल्या लोकांनी माझ्यावर दिली आणि आमच्या ग्राम पॅनलच्या सर्व जे ज्येष्ठ आहेत त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती पूर्ण पार करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वासाला मी पूर्ण सार्थकी जाण्याचा प्रयत्न करेन।